हॅलो एव्हरीवन, तुमच्या सगळ्यांसाठी पुन्हा एकदा एक सुंदर आणि छोटीशी कविता मी घेऊन येत आहे। हे लेखन पाठवले आहे राहुल पाटील, गुजरात है ना, सुरत येथून, राईट। चला तर ऐकूयात मग। कविता खूप सुंदर आहे आणि कवितेतनं त्यांनी कमी वयात जे अनुभव घेतले आहेत ते कवितेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे। चला तर ऐकूयात मग। खूप सुंदर आणि छोटीशी कविता त्यांनी पाठवली आहे, राईट। कवितेचं नाव आहे अनुभव। चला ऐकूयात मग। कमी वयात खूप काही शिकलोयच आहे, हरवणं मला आता शक्य नाही। कमी वयात खूप काही शिकलोयच आहे, हरवणं आता मला शक्य नाही। मेहनत माझं अवजार आहे, म्हणून काही आता अशक्य नाही, काही आता अशक्य नाही। खूप माणसे बघितली आहेत मी, खोटी स्वप्ने आपल्याला दाखवून देतात। खूप माणसे बघितली आहेत मी, खोटी स्वप्ने आपल्याला दाखवून देतात। स्वार्थासाठी जोडतात नातं, स्वार्थ साधल्यावर आपल्याला सोडून जातात। स्वार्थ साधल्यावर आपल्याला सोडून जातात। कोण आपलं आणि कोण परक याची जाणीव बघता क्षणी होते मला। कोण आपलं आणि कोण परक याची जाणीव बघता क्षणी होते मला। माझी परिस्थिती प्रत्येक क्षणाला जीवन जगण्याची शिकवण देतय मला, जीवन जगण्याची शिकवण देते मला। वयाने लहान असलो तरी माणसे कशी ओळखायचं कळतं मला। वयाने जरी लहान असलो तरी माणसे कशी ओळखायची कळतं मला। चेहरा बघून मनात काय चालू आहे याचं उत्तर त्या क्षणी मिळतं मला, याचं उत्तर त्याच क्षणी मिळतं मला। परिस्थितीने मला शिकवलाय धडा, कुणाकडूनही ठेवायची नाही आशा। परिस्थितीने मला शिकवलाय धडा, कुणाकडूनही ठेवायची नाही आशा। हरल्यानंतरही लढत राहायचं, हरल्यानंतरही लढत राहायचं। जरी लढताना मिळाली निराशा, जरी लढताना मिळाली निराशा। परिस्थिती देते चटके म्हणून प्रत्येक क्षणाला घडतोय मी। परिस्थिती देते चटके म्हणून प्रत्येक क्षणाला घडतोय मी। हारलेल्या माणसाला किंमत नसते, म्हणून जिंकण्यासाठी लढतोय मी, म्हणून जिंकण्यासाठी लढतोय मी। आयुष्य जगण्याची कला असते, आयुष्य जगण्याची कला असते, ती कला आता मला मिळाली आहे। मुखवट्यात लपलेली माणसे ओळखायची पद्धत आता मला कळाली आहे, पद्धत आता मला कळाली आहे। खूप सुंदर असे लेखन राहुल पाटील सरांनी पाठवले आहे, है ना, की माणसातला माणूस पण जो हरवत आहे, है ना। कधी कधी असतं की क्षणभर सुखासाठी लोक दुसऱ्याचा फायदा घेतात, दुःख देतात, राईट, करेक्ट। तर असं न वागता एक माणूस पण कसं वागलं पाहिजे, जिथून एक सभ्य समाज, एक चांगला माणूस जन्माला येईल। माणसातला माणूस पण जाणून लोकांशी कसं आपण वागलं पाहिजे, हा संदेश या कवितेतनं राहुल पाटील सरांनी दिला आहे। सर तुमचं है ना खूप खूप धन्यवाद। आणि अशाच कविता सगळ्यांनी ऐकत राहावं। कवितेला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हे नाही बोलणार मी, है ना। तुम्हाला आवडल्या असतील तर तुम्ही करावं, पण कवितेतनं जो संदेश, जो मेसेज जो तुम्हाला भेटला आहे तो नक्कीच तुम्ही आपल्या जीवनात, आपल्या आचरणात आणावा, राईट। सो थँक्यू सो मच एव्हरीवन। पुन्हा एकदा भेटूयात योगेश पटेल ऑफिशियल या चॅनल वरती। थँक्यू सो मच।